अर्जुन पुनर्नरदा त्याच्यात माणूस मरतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 46 विथ भाषा. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात का तुम्ही सगळे? नुसतं माणूस असून काही फायदा नाही, माणूस असून जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून अभिनंदन आणि खूप आभार. कारण की जो लास्ट ब्लॉग होता तो अनएक्सपेक्टेडली भाई डेंजर म्हणजे डेंजर चालतोय, अजून चालतोय. माहिती नाही आता किती व्ह्यूज गेले, कारण की मी बघितलं नाही. पहिल्या फर्स्ट आवर मध्येच म्हणजे माझ्या पहिल्या तासात अशा खूप कमी व्हिडिओ आहेत ज्या एकदम रीच मध्ये जातात. त्या पहिल्या तासात 40 व्ह्यूज होते. ते खूप म्हणजे माझ्यासाठी नवीन होतं. बट थँक्यू सो मच, हे तुमच्यामुळे झालं. आणि ऑल तो ब्लॉगच इतका डेंजर झालाय. आमची जी मस्ती आहे ती खतरनाक झाली आहे. ते सगळं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी एकदम भारी झाल्यात. म्हणून सो झालं ते झालं. आता नवीन ब्लॉग, नवीन मजा, नवीन कंटेंट. कसा असणार आहे, काय असणार आहे काही माहिती नाही. सध्या तरी ऑफिसला चाललोय नेहमीप्रमाणे. एक उशीर झालाच आहे, हे एक वेगळं झालं. आता नेहमीसारखं झालं. आता नेहमी उशीर होतो मला, पण ठीक आहे, पोचायचं आपल्याला. पोचतो ऑफिसला, बघूया बाकी पुढे गोष्टी तर होतच असतील. कशा होतील तर होपसो होतं. सगळे ब्लॉग मध्ये असंच काही ना काही मजा मस्ती वगैरे ट्राय करेन, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी बघायला जास्त आवडतील. ठीक आहे, आता मी पहिला पोचतो ऑफिसला. पहिला मंदिरात जातो, बुधवार आहे आज, दत्त मंदिरात जातो. त्याच्यानंतर मग ऑफिसला. म्हणजे लेट झाला तर आणखी तुमचा लेट होऊ दे, पुढे बघूया काय ते. ठीक आहे, सो ही आपल्या एका नवीन ब्रँडच्या कामाची स्क्रिप्ट आले नवीन. सो ती मम्मीला पाठांतर करायला द्यायची म्हणून मी आणले. अय, हे पूर्ण पाठांतर करायचं तुला. तुझ्याच गरजेचं, तुझ्याच साठीचं औषध आहे ते. तोच ब्रँड आहे. तर ते हे सगळं पाठांतर करून द्यायचं. एवढं सगळं आहे. एवढं नाही. त्याच्या 2-4 लाईन आहे. गप्प ते माझं आहे सगळं. माया अर्जुन पूर्ण यांचा समावेश आहे. अर्जुन पुनर्नरवा अर्जुन पुनर्नरवा अर्जुन पुनर्नरदा काय बघ, काय मर्दा काय बोलते सा. यात अर्जुन पुनर्नरवा, गोरखमुंडी, ब्राह्मणी अशा प्राचीन आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश आहे. अरे पुन्हा हे तळलेलं उकिरड्यावरचं का खातोस आहेस? पण हेच ठेवायचं. म्हणजे मी पहिला खाताना दिसायच्यानंतर तू बोलतोय कोण? अरे पुन्हा तळलेलं उकिरड्यावरचं का खातोस आहेस? अरे मम्मी, यात काय एवढं वाईट आहे? हो, आता नाही कळणार. ते कोलेस्ट्रॉल होईल ना तेव्हा कळेल. आपण एवढा पाऊस नको दिवस. आता नाही कळणार ते. जेव्हा कोलेस्ट्रॉल होईल ना तेव्हा कळेल. आता कळलं मला. ते पण बोलायचंय. कळले जेव्हा मग कॅमेरा समोर असतो तेव्हा मग फंबल करते. हो, आता नाही कळणार ते. जेव्हा कोलेस्ट्रॉल होईल ना, औषधं घ्यावी लागतील ना, तेव्हा कळणार आहे. अरे काळजी करू नकोस, माझ्याकडे हे नैसर्गिक आहे. कोलेस्ट्रॉल साठी तू वाच पाहिजे. काय कोलेस्ट्रॉल साठी नैसर्गिक उपाय आहे तुझ्याकडे? हो, पान खायचं. खाऊन कोलेस्ट्रॉल होतो. तुझे 4च वाक्य आहेत. काय कोलेस्ट्रॉल साठी नैसर्गिक उपाय आहे? मला नाही विश्वास वाटत. हा, पण हे लक्षात पण ठेव. एवढं ऍक्टिंग नको बोलूस. तू नॉर्मल बोलू शकतेस ना. नॉर्मल कशी बोलते तसं बोल. कोलेस्ट्रॉल साठी नैसर्गिक उपाय आहे? मला नाही वाटत आहे. कोलेस्ट्रॉल साठी नैसर्गिक उपाय? मला नाही वाटत. मला नाही विश्वास असं. मला नाही विश्वास बसत आहे. मग ते तोंड असं कशाला करतो? जसं बोलशील तसं बोल ना. कोलेस्ट्रॉल साठी नैसर्गिक उपाय आहे? मला नाही विश्वास बसत आहे. हा, हे आहे ना अर्जुना धनुर्वात म्हणजे काय असतं? काय असतं धनुर्वात? म्हणजे तो हे आहे ना, त्याच्यात माणूस मरतो. समजा कोण पडलं आणि त्याला उलटी झाली ना की त्याला धनुर्वात, तो हॉस्पिटलमध्ये जायपर्यंत मरणार.
म्हणून पहिला पडले ना कोण की बघता उलटी झाली का याला असं. आता कोणाला ते होत नाही कारण आता डोस देतात, लक्षात आहे का? मला पण दिलंय, सर्वांना सर्व देतातच. तुला मिळाला? मला पण मिळालं. वाघ ना तशी. आपल्याला उद्या करायचं आहे म्हणून ऍटलिस्ट तुझं तरी. तुला कसं आहे ना बोला मी माझं नको तू टेन्शन घेऊ. मी माझं बरोबर पाठांतर राहतं. पाहिजे तर आपण हे तुझं आता आपण तुझे ते आता पण आपण उडू शकतो. घरात आहेस पण नको, पण उद्या लक्षात ठेव. पण नाही उद्या असं बाहेरून येणार तू खाताना बघेल तुला मी बोल खाण्यावरच बोलत जा. माझ्या खाणं करत राहा माझं. मम्मीला स्क्रिप्ट दिली आहे म्हणजे पाठांतर करायला. पाठांतर म्हणजे तिचे 4-5 डायलॉग आहे. या ब्रँड सोबत माझं बोलणं 2 ते 3 महिने झाले. या ब्रँड सोबत माझं बोलणं चालू आहे. त्याच्याबद्दल मी ब्लॉग पण टाकलेला, पण त्यांची अजून त्या स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट नव्हती होतं. ती 2-4 दिवसा अगोदर झाली. त्याच्यावरच काम चालू होतं. मम्मीचे 4च ओके म्हणून ते दिलं पाठांतर करायला वाचायला. आणि माझं काय तुमचा भाऊ तो हुशार आहे, तो पटापट पाठांतर करून टाकतो त्या गोष्टी सगळ्या, म्हणून तिला दिलं. ॲक्च्युली शूट तर उद्याच करणार आहे, पण ॲटलिस्ट पहिला दिलेलं सवय लावतोय तिला. कारण की जर कमर्शियल ॲड वगैरे आली आम्हा दोघांना, जर नाही यू नेवर नो, खूप काही गोष्टी चालू आहेत. सो म्हणून तिला सवय पण लावतो स्क्रिप्ट रिडिंगची पण, त्याबाबतची पण सवय लावतो तिला. बघूया कसं होतं ते. एवढं काय लोडचं नाही आहे काम, फक्त ते करायचं काम आहे तर करायचं आहे. त्याची ठीक आहे, बघूया. मी जिमला नाही गेलो माहिती आहे का, किती दिवस झाले, 2 आठवडे झाले जवळजवळ मी जिमला गेलोच नाही. रेग्युलर असं जिमला गेलो नाही आहे, सकाळी जायचं असतं म्हणून. पण काय माहिती आता काय शूट करू आता मी कॉन्टेंट म्हणून. कॉन्टेंटची बँक आहे माझ्याकडे, कॉन्टेंट लिहिलेले आहेत, बट कुठेतरी एक लिमिटेशन येतं. कारण की को ॲक्टर लागतो किंवा आपल्याला बोलतात ना, एक माणूस लागतो सोबत आहेत, पण कसं म्हणजे सिलेक्ट नाही करता येत की या माणसावर काम करू. ऑल्दो मी पण एवढा काय असा अजून एवढा काय मोठा नाही आलो की मी विचार करू शकतो किंवा मी सांगू शकतो की मी याला पिक करेन त्याला पिक करेन. म्हणून माझे मोस्ट ऑफ द कॉन्टेंट आहे ना मी कमीवर शूट करायलाच बघतो. कारण की जिकडे मला माहिती आहे, ऑल्दो तो थोडंसं माझा कम्फर्ट झोन आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन केलं पाहिजे. पण काही कंटेंट मला असं वाटतं मी रिलेटेबल मोस्ट ऑफ करतो, तर रिलेटेबल असलेलेच बरं असतात, जे घरच्यासोबतच मोस्ट ऑफ रिलेटेबल असतात. मित्रांबरोबर पण आहेत काही गोष्टी, पण त्या काही गोष्टी कुठे वर्कआउट नसतात. कारण की कधी कधी मला वेळ नसतो, कधी कधी ज्या माणसांबरोबर करायचं, त्या मुलाबरोबर मित्रांबरोबर करायचं त्यांना वेळ नसतो. सो या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात आणि त्या हिशोबाने असं काम करावं लागतं. आणि अनपेड ऍक्ट्रेस आमच्या दारात 320 पे 5 19 इधर का गेंद है 16 हाथ पर ध्यान रखिएगा जमीन हल्का इस वक्त बहुत रन बटोरती है और मिल जाएगा 4 और लगा दिए 4 क्योंकि अब बच गए वाला बॉल 15 में चाहिए 15 7 बार के विश्व चैंपियंस को तुला मारते. किधर भी हो जाए मैं क्यों पीटता हूँ, मैं क्यों पीटा जाता. भावांनो, आपण निघालोय माझी गाडी डॉक्टरला दाखवायला. कारण की माझी गाडी झाली आहे मौत का कुवा. पुढचा ब्रेक नाही, मागचा ब्रेक नाही, कशी चालवते मी मला माहिती आहे. म्हणून मी चाललोय आता डॉक्टरकडे, गाडीच्या डॉक्टरकडे. तिला दाखवतो. काहीच नाही लागत, ब्रेक मागचा ब्रेक दाबला की गाडी जमा. आणि त्याला हे पण विचारतो, भाई ही गाडी जर विकली तर किती रुपये येतील की नाही ते पण माहिती नाही. पण पहिला आपण जाऊ त्या डॉक्टरकडे. ये आइटम है ना, इधर से पेट्रोल लीक होता है रे, ये बदलने का रहेगा तो क्या होगा रहेगा. तो इधर क्यों बदलने का? ये देख ना, ऐसा ये बंद ही करना पड़ता है उसका. मतलब रात को उठेगा ना सुबह तो उधर से थोड़ा थोड़ा पेट्रोल लीक होता रहता है.
उसका वो कितना आएगा वो वाला? कॉक नहीं डालोगे पूरा? हाँ कॉक नया डालने का रहेगा तो डाल देना। कितने का है वो? ये 350 रुपये का है। 350 का, ठीक है। कर देना फिर, मतलब 1000 के अंदर हो जाएगा ना सब? कभी आओगे? मेरे को आज से हफ्ता लग मिलेगा, चलेगा? मिल जाएगा क्या? देखो ना सर्विस आहे क्या नाही. हाँ 1000 तक हो जाएगा ना? चेक कर जरा. आई जवली 1000 पर्यंत तरी झालं पाहिजे. गाडी लय काम काढते यार. त्याला विचारतो, एक तर गाडी विदाउट ब्रेक चालवतोय मी, नुसता ब्रेक, नुसता मोदका कुवा खेळतोय मी गाडीचा. जाऊ जाऊन आता काय होतंय गाडी सोबत. गाडी 7 तर देते. बस तीन ही सामान ना? हाँ हाँ. अरे ते प्रॉप आहे मित्रा, ते प्रॉप आहे. आपण कोलेस्ट्रॉल ऑइल याच्या कोलेस्ट्रॉल ज्यूसचा प्रोडक्टवर व्हिडिओ बनवतो, त्यासाठीचा हा प्रॉप आहे. तो नंतर खायचा आहे, तो नंतर खायचा आहे, पहिला शूट करायचा आहे. ए ते नंतर खा तू, नंतर पहिला शूटचं काय पडली नाही भाई बाहेर. अरे भाई हॉटेल मॅनेजमेंट केलं असं ना भाई, एक नंबर काम झालं असतं. सांगत होती तुला हलका. अरे काय ते पुन्हा ते तळलेल्या आणि उकिरड्यावरचं खायला लागलासेस का? खायला लागलासेस पुन्हा का खायला लागलास? अरे पुन्हा, अरे का पुन्हा ते तळलेलं उकिरड्यावरचं खातोयस रे? प्रश्न विचारायचाच आहे तो. ओके चल, रोलिंग ऍक्शन. केलं मी. कोलेस्ट्रॉल ज्यूस पिते, कसं वाटतंय? कोलेस्ट्रॉल वरच्या औषधावरचं आम्ही जस्ट रील बनवली आणि तरी पण ही चेपते, वडे खाते. मला ऑलरेडी कोलेस्ट्रॉल आहे. हा बघ, बॅड कोलेस्ट्रॉल यालाच म्हणतात. सो मी हा प्रोडक्ट ऍक्च्युली त्याच्यासाठी आहे, पण नियंत्रण नाहीये तोंडावर. शी डोंट गिव्ह अप.